सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या स्वच्छ निवडून घेतलेले पोहे टाकूयात आणि झाकण लावून कोरडेच पोहे मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात. पोह्याची बारीकसर पूड एका भांड्यात काढून त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी दही टाकून मिक्स करूयात. यामध्ये आता पाणी टाकून छान इडलीचा बॅटर बनवूयात. सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. इथे मी टोटल 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि छान इडलीचा बॅटर बनवून तयार आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूयात व यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण या इडली पात्रातील प्लेटला तेलाने ग्रीस करूयात व एकीकडे गॅसवर इडली पात्रात मी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता 10 मिनिटे झालेले आहेत. या इडली बॅटरमध्ये आता पाव चमचा सोडा घालूयात व 1 चमचा पाणी त्या सोड्यावर टाकून मिक्स करूयात व थोडं बॅटर या इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेऊयात. आपली जी डाळ तांदूळाची इडली असते त्यापेक्षा हे बॅटर थोडं घट्ट ठेवायचं. इथे मी इडलीच्या सर्व साच्यांमध्ये बॅटर भरून घेतलं आहे. कढईमध्ये पाणी पण गरम झालेलं आहे. आता हे इडलीचे साचे इडली पात्रात ठेवून त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे या इडल्या वाफवून घेऊयात. आता 15 मिनिटांनंतर पहा इडल्या छान फुगलेल्या आहेत. छान सॉफ्ट इडल्या बनवून तयार आहेत. तुम्ही पण ही इन्स्टंट इडली जरूर बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.